नमः संस्कृताय। नमस्कार विद्यार्थी मित्र। मागच्या तासाला आपण रम्य संस्कृत या शीर्षकाखाली संख्या विश्व क्रमवाचका पाहतो। संख्यावाचक विशेषणांचे प्रकार आपण पाहत आहोत। क्रमवाचक संख्या विशेषण कशी आहे हे आजी आणि नातवंडाच्या संवादाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत। कालच्या तासाला आजीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता की ही सर्व संख्यावाचकी किंवा ही झाडांची रांग तुम्हाला माहिती आहे का, कोणकोणती झाडे आहेत। त्यावर नातवंडे उत्तर देतात की हे आंब्याचं झाड आहे, हे केळाचं झाड आहे, हे नारंगाचं झाड आहे, हे डाळिंबाचं झाड आहे। त्यानंतर मग पृथा असेल, वेणू असेल, हे संस्कृतमध्ये क्रमवाचक संख्या विशेषणांची रूपं लावून यांना इथं सांगतात की प्रथमा आवली आम्र वृक्षानां, पहिली रांग म्हणजे आंब्याच्या झाडांची, द्वितीया आवली कदली वृक्षानां, दुसरी रांग ही केळीच्या वृक्षांची, तिसरी रांग डाळिंबा म्हणजे डाळिंबाच्या झाडाची आणि चौथी रांग नारंगी अर्थात नारंगाना म्हणजे काय, संत्र्यांच्या झाडाची। इथपर्यंत आपण कालच्या तासाला पाहिलेलं होतं। आजच्या तासाला त्याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत। चला। मातामही साधु बालकाः सुष्ठु अभिज्ञातम् अपि जानीथ प्रथम द्वितीय तृतीय एते शब्दाः नाम क्रमवाचक संख्या विशेषणानि कथम उपयुज्यते इमानि। साधु बालकाः, छान बालकांनो, काय, सुष्ठु अभिज्ञातम, तुम्ही चांगले ओळखलात किंवा चांगले जाणले। काय जाणलं? प्रथमः आवली आम्रवृक्षानां, द्वितीया कदली वृक्षानां, म्हणजे ही संख्यावाचके नुसती संख्यावाचक नाही तर ती काय आहेत, क्रमवाचके आहेत। हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं जाणलं। अपि जानीथ, काय तुम्ही जाणता, प्रथमः द्वितीयः तृतीय येते शब्दानां संख्यावाचक क्रमवाचक संख्या विशेषणांनी, काय तुम्ही जाणतात, प्रथम द्वितीय तृतीय हे शब्द तुम्ही जे उच्चारलेले शब्द आहेत ते काय आहेत, क्रमवाचक आहेत। म्हणजे पहिला दुसरा तिसरा, एक झालं की दोन, दोन झालं की तीन, तीन झालं की चार, या संख्या ज्यावेळेस आपण म्हणत असतो त्या संख्या म्हणत असताना त्यांचा क्रम आपणाला लक्षात येतो। जसं वर्गात किती मुलं आहेत आपण म्हणतो गिनती कर 1 2 3, एक म्हणतो हा तू येतो 1 2 3, म्हणजे असा जसा क्रम आपल्याला लक्षात येतो। किंवा कालच्या तासाला मी तुम्हाला उदाहरण दिलेले, स्पर्धेमध्ये कोणाचा कितवा क्रमांक आला त्यावर लिहिलेलं असतं प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, असं म्हणजे यावरून आपल्याला क्रम लक्षात येतो। हे तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखलात। आणि हे तुम्हाला माहिती आहेत का, हे जे शब्द तुम्ही आता वापरलेले आहेत कोणते, प्रथम द्वितीय तृतीय, हे शब्द म्हणजे काय आहे, क्रमवाचक संख्या विशेषणे आहेत। म्हणजे नुसती संख्या नाही तर त्या संख्यांचा काय आहे, हा क्रम आहे। कथम उपयुज्यते इमानी, ही कशी वापरतात तुम्हाला माहित आहे का, म्हणजे याचा उपयोग कसा केला जातो हे आपल्याला माहित आहे का। आता याच्यामध्ये काय आहे, उपयुज्यतेमध्ये धातू कोणता आहे, उप अधिक युज, एक आप, बरोबर आहे की नाही। आणि काय आहे, प्रथम पुरुष बहुवचन, काय आहे, उपयुज्यन्ते, प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप आहे। नंतर काय आहे, बालकाः, आकारांत अकारांत स्त्रीलिंगी, माफ करा, अकारांत पुल्लिंगी प्रथमा, बहुवचन बालकः बालकौ बालकाः प्रथमा। त्यानंतर जानीथ मध्ये धातू कोणता आहे तुमचा, जानीथ असं दिलेला आहे, सीथ थ म्हणजे ज्ञान नवव्या गणातला धातू इथं प रूप वापरलेलं आहे। आणि रूप काय आहे, लट लकार, मध्यम पुरुष, बरोबर आहे का नाही, मध्यम पुरुष बहुवचन। म्हणजे याचा कर्ता काय असेल, हो, क्रियापद बहुवचनी म्हणजे अध्यारूप कर्ता इथं काय असेल, यूयम, यूयम जानीथ, काय तुम्ही जाणता का। पुढचं काय आहे, इमानी, हे इदम नपुंसकलिंगी सर्वनाम आहे, इमानी आपण 9वीच्या वर्गात पाहिलेला आहे। इदम नपुंसकलिंगी सर्वनामाचे कोणतं वचन आहे, हो, इदम इमे इमानी प्रथमा, म्हणजे प्रथमा बहुवचन, नपुंसकलिंगी सर्वनामाचे प्रथमा बहुवचन।
चला पुढे. वेणू प्रथमः बालकः पहिला मुलगा, प्रथमा बालिका दुसरी मुलगी, प्रथमं गृहम पहिले घर. पहा, प्रथमः बालकः, दुसरं काय प्रथमा बालिका, आणि तिसरं काय आहे प्रथमं गृहम. त्यानंतर खाली काय आहे पहिला मुलगा, पहिली मुलगी आणि पहिले घर. हे कसं उपयोग केलं जातं त्यावर उत्तर म्हणून काय करते वेणू म्हणते की पहिला मुलगा, पहिली मुलगी आणि पहिले घर. काय समजतं आपल्याला यावरून? बालकः, बालिका, गृहम. प्रस्तावनेमध्ये मी काय सांगितलेलं होतं की वाक्यामध्ये वापरली जाणारी ही संख्यावाचक कोणती क्रमवाचक संख्या विशेषणे ज्या नामाबद्दल आलेली आहेत त्याच नामाची जी विभक्ती आहे तीच क्रमवाचकांची विभक्ती असते. म्हणजे बालकाचं लिंग कोणतं आहे पुल्लिंगी प्रथमा एकवचन, प्रथम सुद्धा त्याच वचनात त्याच लिंगात आहे. बालिका मालाप्रमाणे चालणारा शब्द आहे, बालक देवप्रमाणे चालणारा शब्द आहे, लक्षात घ्या. म्हणून बालिका आकारांत स्त्रीलिंगी मालाप्रमाणे, त्याचं विशेषण क्रमवाचक प्रथमा मालाप्रमाणेच. गृहम हा शब्द वनप्रमाणे चालतो, वनम वने वनाने प्रथमा, गृहम गृहे गृहाने प्रथमा. नपुंसकलिंगी शब्द आहे म्हणून विशेषण सुद्धा तसंच प्रथमा एकवचन नपुंसकलिंगी, प्रथमा एकवचन नपुंसकलिंगी. म्हणजे विशेष्याच्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार ही क्रमवाचके वाक्यात वापरली जातात. हे कोणाला समजलं? वेणूला हे समजलं. पुढे चला. तथैव सुधेंदू द्वितीय द्वितीया द्वितीयम. तसेच सुधेंदूला सुद्धा समजले काय असंच द्वितीय बालकः, लक्षात घ्या, द्वितीया बालिका आणि द्वितीयम द्वितीयम गृहम. म्हणजे दुसरा मुलगा, दुसरी मुलगी आणि दुसरे घर हा दुसरा शब्द झाला किंवा द्वितीय क्रमांक झाला. म्हणजे विशेष्याच्या लिंग वचन विभक्तीप्रमाणे ही रूपे चालतात. दुसरा बालकौ, द्वितीय बालकौ, दोन बालके दोन बालिका, अशा पद्धतीने यांची रूप आपणाला पाहायला मिळतात. द्वितीयम गृहे. चला पुढे चला. तृतीय तृतीया तृतीयम. तिसरा तिसरी आणि तिसरे. हे कोणाला समजलं? पृथाला समजलं. तिसरा मुलगा, तिसरी मुलगी आणि तिसरे घर, अशा पद्धतीने यांची रूप वाक्यामध्ये वापरली जातात. मातामही. आता आजी पुन्हा काय म्हणते पहा. उत्तम छान. काय किंतु चतुर्थतः स्त्रीलिंग रूपाणी चतुर्थी पंचमी षष्ठी इत्यादी भवन्ति. पण 4 पासूनची पुढची रूपे स्त्रीलिंगात होतात. मग काय चतुर्थी पंचमी आणि षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी असं इत्यादीनी भवन्ति. पहा फरक लक्षात घ्या. चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी. वरच्या याच्यात आणि खालच्या याच्यात आपल्याला काय फरक दिसतो? पहा बालिका चतुर्थी, द्वितीया पंचमी, द्वितीयम. काही दिसते का फरक आपणाला? काहीच दिसत नाही. मग असं कसं होईल?
थोडा तरी फरक आहे. काय फरक आहे? हे कोणाप्रमाणे? बालिका, लक्षात घ्या, बालिका मालाप्रमाणे आहे, द्वितीया. आणि हे कोणाप्रमाणे? चतुर्थी नदीप्रमाणे आहे. म्हणजे हे आलं आकारांत आणि खालचं काय झालं? इकारांत. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की 1 पासून 3 पर्यंतची स्त्रीलिंगातली संख्यावाचकाची रूप मालाप्रमाणे चालतात. पुल्लिंगी असतील तर देवप्रमाणे, नपुंसकलिंगी असतील तर वनप्रमाणे, आणि 4 पासून पुढच्या ज्या काही संख्या आहेत, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, ज्या काही अशा संख्या आहेत त्या संख्यांची रूप नदीप्रमाणे चालतात. म्हणजे पहा, वेलांटी आहे. वर्णाची फोड जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला स्वर कोणता येईल? ई स्वर येईल. म्हणजे ई कारांत आहेत आणि वरची काय आहेत? आकारांत रूपे आहेत. हे कोणाला समजलं? आम्हा सर्वांना समजलेलं आहे. अशी होतात. हे कोण म्हणतं? आजी सांगते. 3 पर्यंत तुम्ही ओळखलात, पण 4 पासून काय आहेत? पंचमी, षष्टी, सप्तमी, अष्टमी अशी ही कारांत रूपे त्यांची होतात. पृथा. आता एव नागपंचमी, रथसप्तमी, आषाढी एकादशी, अनंत चतुर्दशी इत्यादीनी तिथी नामानी भवंती खलु. हो, खरं आहे. म्हणूनच काय आहे? नागपंचमी, रथसप्तमी, आषाढी एकादशी, अनंत चतुर्दशी या तिथी काय आहेत? प्रसिद्ध आहेत. म्हणजे या तिथी इकारांत स्त्रीलिंगी शब्दाप्रमाणे चालतात किंवा या तिथी प्रसिद्ध आहेत. मातामही, सम्यक, छान. तरीही क्रमवाचकानी उपयुज्य इतोपि वाक्यानी वदत. तर मग क्रमवाचक वापरून अशाच सारखे वरे सांगितल्याप्रमाणे अशी क्रमवाचके, आणखीन काही क्रमवाचके वापरून तुम्ही नवीन वाक्ये सांगा. इतोपीचा शब्द आहे. इतोपी शब्द आहे का? म्हणजे यासारखे अन्य असा त्याचा अर्थ होतो आणि संधी होते इतः अधिक अपि. विसर्ग संधीचा हा प्रकार आहे. यासारखे काही दुसरी उदाहरणं तुम्ही सांगा. कोण सांगतं? आजी म्हणते. चला, सुधेंदू सांगतोय. मग काय म्हणतो सुधेंदू? अहम प्रथमे तले वसामी. मी पहिल्या मजल्यावर राहतो. पाठशालायां मम वर्ग तु द्वितीय तले. पण शाळेमध्ये माझा वर्ग दुसऱ्या मजल्यावर आहे. पहा, प्रथमे तले, द्वितीये तले. क्रमवाचक सुद्धा वापरताना तुम्हाला मी जो एक प्रत्येक शब्द सांगितलेला आहे, ज्या नामाबद्दल आलेली त्या नामाबद्दलच वापरत असताना त्या नामांची जी विभक्ती आहे त्याच विभक्तीमध्ये क्रमवाचकांची रूपे घेतली जातात. तलेची विभक्ती कोणती आहे? अधिकरण कारक आहे. अधिकरण कारकाची कोणती विभक्ती आहे? सप्तमी विभक्ती आहे. म्हणून इथं प्रथम हा शब्द सुद्धा सप्तमी विभक्तीत घेतलेला आहे. दुसरं उदाहरण सांगितलेले द्वितीय शब्द सप्तमी विभक्तीच आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सांगायचं तात्पर्य हे की ज्या नामाबद्दल ही विशेषणं आलेली आहेत ती त्यांच्याच नामाप्रमाणे म्हणजे वचन विभक्तीप्रमाणे यांची रूप होतात. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चला पुढे. गतवर्षे अहम नवम्याम कक्षायाम पठामि स्म. गेल्या वर्षी मी 9वीच्या वर्गात शिकत होते किंवा होतो. आता कक्षायाम कोणती विभक्ती आहे? पुन्हा सप्तमी विभक्ती. कोणाप्रमाणे घेतलं? कक्षा शब्दाप्रमाणे घेतलं. म्हणजे पुन्हा माला शब्दाप्रमाणे झालेलं आहे आणि रूप नवम्याम म्हणजे सप्तमी विभक्ती. अस्मिन् वर्षे दशम्याम कक्षायाम पठामि. या वर्षी मी 10वीच्या वर्गात शिकते. अग्रिमे वर्षे एकादश्याम कक्षायाम पठामि. आणि त्या पुढच्या वर्षी मी 11वीच्या वर्गात शिकेन. पठिष्यामि काय आहे? पठिष्यामि म्हणजे काय आहे? पठ. एक प प
ल्यूट लकार म्हणजे कोणता आहे? द्वितीय भविष्यकाळ उत्तम पुरुष एकवचनाचं रूप आहे. पहिल्या वाक्यामध्ये भूतकाळ वापरला, दुसऱ्या वाक्यात वर्तमान काळ वापरला आणि तिसऱ्या वाक्यात कोणता काळ वापरला? भविष्यकाळ वापरला. चला पुढे. पृथा पठन स्पर्धायाम अहम द्वितीय पाठम अपठम. पठन स्पर्धेमध्ये किंवा वाचनाच्या स्पर्धेमध्ये मी दुसरा पाठ वाचला. तदा प्रथमं पारितोषिकं प्राप्नवम. तेव्हा मला पहिलं पारितोषिक मिळालं किंवा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. प्राप्नवम मध्ये रूप कोणतं आहे हो? प्राप्नवम. धातू कोणता आहे? प्र. उपसर्ग पाचव्या गणातला आप धातू आणि काय आहे? लंग लकार आणि उत्तम पुरुष एक वचन. बरोबर आहे. उत्तम पुरुष एक वचनाचं रूप वापरलेलं आहे. वेणू. षष्ठस्य प्रश्नस्य उत्तरम अष्टम्या छात्रया दत्तम. 6व्या प्रश्नाचं उत्तर 8व्या क्रमांकाच्या मुलीने दिले. अत्र गणेश स्तोत्रम स्मरामि प्रथमं वक्रतुंडम च इति. आणि म्हणून इथं मला गणेश स्तोत्र आठवतं किंवा गणपती स्तोत्र आठवतं. प्रथम नाम वक्रतुंडम असं जे काही आपण संस्कृत मध्ये म्हणतो ते स्तोत्र मला इथं आठवतं. मातामही बाडम बाडम. छान छान. अस्य कृते युष्माकं पारितोषिकं नाम मधुराणी फलानी. यासाठी तुम्हाला मी पारितोषिक देणार आहे आणि ते म्हणजे काय? तुमच्या दिलेल्या तुम्ही प्रश्नांची उत्तर म्हणून तुम्हाला पारितोषिक म्हणून मधुर फळे देणार आहे. यावंती फलानी इच्छत तावंती खादत. जेवढी फळे खायची आहेत तेवढी खा. अर्थात तुम्ही जे काही हे सुंदरपणे क्रमवाचक संख्या विशेषणांची रूप संवादाच्या माध्यमातून एकमेकांनी समजून घेतली, ती खूप सुंदर पद्धतीने आपण समजून घेतली. म्हणून यासाठी मी तुम्हाला गोड मधुर फळे बक्षीस म्हणून देत आहे. जेवढी तुम्हाला खायची आहेत तेवढी तुम्ही खा. अशा पद्धतीनं या संवादाच्या माध्यमातून आजी आणि नातवंड यांच्या संवादाच्या माध्यमातून क्रमवाचक संख्या विशेषणांचा वाक्यात वापर कसा केला जातो हे इथं सांगितलेलं आहे. या पाठाचं भाषांतर तुम्हाला येणार नाही, लक्षात घ्या. भाषांतर तुम्हाला समजण्यासाठी की वाक्यात त्याचा उपयोग कसा केला जातो हे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याला प्रत्यक्षही घेता आला असतं पण इथं संवादाच्या माध्यमातून आपल्याला हा भाग सोपा जाईल म्हणून या संवादाचं आपण भाषांतर केलं. भाषांतरात आलेले प्रत्येक शब्द आपण तुम्हाला इथं बोर्डवरती सांगितलेले आहेत आणि त्यांचा वापरही कसा करायचं हे जसं आजी आणि नातवंडांनी संवादातून उघड करून सांगितलं त्याच पद्धतीने इथं तुम्हाला वाक्यामध्ये क्रमवाचकांचा उपयोग कसा करायचा हे संवादातूनच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आजच्या तासाला इथंच थांबूयात. उद्याच्या तासाला याचा भाग 2 आपण पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.